कोलकाता येथील आर.जी.कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, तिच्यावर अत्याचार करण्यात आला। या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे। सोलापूर शहरातील आश्रय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने भवानीपेठ टीएस चौक येथे मेणबत्त्या पेटवून पीडित मृत महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी आश्रय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रेशमा मुल्ला, एच.एम. बागवान, अझहर शेख, याकूब शेख, अल्ताफ शेख सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक आमची बहिणी कोलकाताची डॉक्टर हे पदवीधर शिक्षण घेत असता त्याचा तिथं बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली। त्या हरामखोर भडव्याचा जाहीर निषेध करते आणि सांगू इच्छिते सरकारला, तुम्ही सगळे कानून पास करता, आम्हाला लाडकी बहीण योजना तुमचं नको, आम्हाला लाडकी सुरक्षा बहीण योजना तुम्ही हे लागू करा। आणि आम्ही असं सांगू इच्छितो सरकारला की तुम्ही सगळे कानून पास करता, आमच्या सगळ्या बहिणीकडून एक कानून पास करा, जे बलात्कार करतंय त्याला फाशी नव्हे तर भर 4 चौकात फाशी द्या। जर असा कोणी विचारभर मनात आणणार असेल तर त्याची रूह कापली पाहिजे, त्याचे थर झाले पाहिजे, असल्या नालायक हरामखोराला फाशी झाली पाहिजे। मी आश्रय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून रेशमा मुल्ला सगळ्या बहिणीला जाहीर आवाहन करते, आपल्यावर एवढ्या म्हणजे 6 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षापर्यंत जी महिला सुरक्षा नाही त्यांना सगळ्यांना मी जाहीर आवाहन करते, आपल्याला मेणबत्त्या पेटवण्याची वेळ न आणता असल्या हरामखोरांना पेटवला पाहिजे असं जाहीर आवाहन करते। आणि सगळ्यांनी बाहेर निघायला पाहिजे, कारण की आपण बघत आहे एक आसिफापासून निर्भयापासून सगळ्याच मुली आणि महिलांवर बलात्कार अत्याचार हे वाढलेलं आहे। कधीपर्यंत आपण घरात बसायचं, कधीपर्यंत घर आणि संसार हे करायचं, असल्या मुली आपण शिक्षणाला कधी पाठवायचं आणि शिक्षण घेत असताना ते सुखरूप आहे का नाही हे आपल्याला मनात दुगदुगी कधीपर्यंत ही आपल्याला अशी दुगदुगी आपण बाळगून आपण जिद्दीने चिकाटीने घर के साथ साथ सरकार भी हम बनाएंगे ह्या नाऱ्यासोबत नारी सगळे बाहेर यायला पाहिजे। असल्या नालायक हरामखोराला जर फाशी नाही झाली तर सगळ्या महिला जाळून टाकलं पाहिजे। डॉक्टर उसके ऊपर बलात्कार करके उसकी जान मारे, वो कातिलों को फांसी की सजा होना करके हम मेणबत्ती लगा के ना तमाम श्रेय संस्था के जानिब से हम उनका श्रद्धांजलि करके ना तो जो गुनहगार है उनको फांसी की सजा होना।